हॅलो अँड वेलकम टू युनिटर्स. तर आज आपण बघूया की इन द मनी, आउट ऑफ मनी आणि ऍट द मनी ऑप्शन्स कसे ओळखावे. तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट गोष्ट असते की स्पॉट प्राइस काय आहे ते ओळख. आता स्पॉट प्राइस म्हणजे काय, निफ्टीची आत्ताची किंवा कुठच्याही अंडरलाईंग ऍसेटची आत्ताची करंट व्हॅल्यू स्पॉट प्राइस असते. आत्ता तरी 243 ला आहे, पण ह्या व्हिडिओसाठी आपण अज्युम करू की निफ्टी थोडंसं वरती अजून क्लोज झालंय, 250 लाच क्लोज झालंय, म्हणजे आपल्याला गोष्टी कळणं सोपं होईल. आता बाय डेफिनेशन ओळखायचं झालं की इन द मनी, आउट ऑफ मनी ऑप्शन्स खूपच आहे. तर इन द मनी असे ऑप्शन्स असतात ज्यांना इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते, काहीतरी इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. आउट ऑफ मनी असे ऑप्शन्स असतात ज्यांना इंट्रेन्सिक व्हॅल्यू नसते, झिरो असते, एक्झिस्टच करत नाही इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आणि ऍट द मनी असे ऑप्शन असतात ज्यांची स्ट्राईक प्राइस आत्ताची जी तुमचं अंडरलाईंग ऍसेट आहे त्यांच्या स्पॉट प्राइसच्या इक्वल असते, आणि त्यांचा डेल्टा कायम 50 ± 50 असतो. पण एक इथे मग प्रॉब्लेम होतो की आता डेल्टा म्हणजे काय, इंट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, हे काहीच माहिती नसेल, तरी पण मला ओळखायचं किंवा मार्केट पटापट चालू असताना मला ओळखायचं, तर मी कसे ओळखेल? तर एक खूप सोपी गोष्ट आहे. आपण फक्त इन द मनी, आउट ऑफ मनी, कॉल्स आणि पुट्स. कॉल्स काय लेफ्ट साईडला घेऊया, पुट्स राईट साईडला. जेव्हा आपण म्हणतो की आउट ऑफ मनी, आउट ऑफ मनी काय, तो ऑप्शन राईट. ऑप्शन कुठच्या स्ट्राईक प्राइसेसने अवेलेबल आहे, तर 50च्या इंटरव्हलने अवेलेबल. म्हणजे काय, 400चा कॉल असेल, पुट असेल, तसंच 350चा, 300चा अँड सो ऑन, 100 पर्यंत मी ड्रॉ केलेला. आपण तिथे फक्त लाईन्स ड्रॉ करू. बाय द लाईन्स मार्केटमध्ये ड्रॉ करायच्या नसतात, त्या डोक्यात ठेवायच्या असतात. ठीक आहे. तर कॉलसाठी आता आउट ऑफ मनी ऑप्शन कुठचा, ज्यांची प्राइस 250 पेक्षा जास्त असेल. म्हणजे काय, कॉलसाठी ज्यांची ही प्राइस 250च्या वरती असणार आहे, हे सगळे झाले आउट ऑफ मनी ऑप्शन्स. ठीक आहे. म्हणजे काय, 300 हा आउट ऑफ मनी वन झाला, 350 आउट ऑफ मनी सेकंड आउट ऑफ मनी झाला, हा थर्ड आउट ऑफ मनी झाला. तसंच पुटसाठी, पुटचे आउट ऑफ मनी ओळखायचे, तर स्पॉटच्या खालच्या ज्या कुठच्या प्राइसेस आहेत ते सगळे आउट ऑफ मनी झाले पुटसाठी. ठीक आहे. तर हा 200 आउट ऑफ मनी फर्स्ट झाला, 150 सेकंड झाला, 100 थर्ड झाला. एक्झॅक्ट उलट इन द मंथ, 250 म्हणजे काय, स्पॉट प्राइसच्या जे कुठचे खाली आहेत कॉलसाठी, स्पॉट प्राइसच्या जे कुठचे खाली आहेत, ते झाले इन द मनी ऑप्शन्स. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे, मी परत म्हणतोय की हे फक्त कॉलसाठी. कॉलसाठी 250च्या खाली ज्यांची प्राइस आहे ते सगळे झाले इन द मनी ऑप्शन्स. म्हणजे काय, 200 हा फर्स्ट इन द मनी असेल, 150 सेकंड, 100 थर्ड. एक्झॅक्ट उलट कुठसाठी, जे कुठचे वरती आहे, 250च्या वरती, ते झाले इन द मनी ऑप्शन्स. म्हणजेच काय, आता परत सेम गोष्ट रिपीट. 300 फर्स्ट, 350 सेकंड आणि 400 थर्ड इन द मनी ऑप्शन झाले. आता जे ऑप्शन्स ज्यांच्या ऑप्शनची स्ट्राईक प्राइस 250 आहे, दोन्हीला, कॉलसाठी पण आणि पुटसाठी पण, ते झाले ऍट द मनी ऑप्शन्स. ठीक आहे. खूप सोपं आहे ओळखणं. मी परत सांगतोय, कॉलसाठी, फक्त कॉलसाठी ज्यांची प्राइस 250 पेक्षा जास्त आहे ते झाले आउट ऑफ मनी. ज्यांची प्राइस 250 पेक्षा कमी आहे ते झाले इन द मनी. पुटसाठी उलट एक्झॅक्ट, ज्यांची प्राइस 250 पेक्षा जास्त आहे ते झाले इन द मनी, आणि ज्यांची प्राइस 250 पेक्षा खाली आहे ते झाले आउट ऑफ मनी. हे फक्त डोक्यात ठेवलं की वरचे आउट ऑफ मनी कॉलसाठी, वरचे आहे इन द मनी पुटसाठी, उलट खालचे आहे इन द मनी कॉलसाठी, आणि खालचे इन द मनी, आउट ऑफ मनी पुटसाठी. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी पण ट्रेडिंग करताना लगेच तुमच्या लक्षात येईल की अच्छा ठीक आहे, मार्केटची प्राइस 200 म्हणजे पहिला आउट ऑफ मनी कॉलचा 300 असणार आहे, पहिला इन द मनी कॉलचा 200 असणार. डन. आणि ऍट द मनी जी प्राइस आहे तो असतो. तर आय नो हे खूप सोपं होतं, पण खूप लोक जे एकदम सुरुवातीपासून सुरू करतात त्यांना हे लक्षात राहत नाही. कधी कधी समजा तुम्ही फक्त पेपर रेटिंग वगैरे करत असाल, तर तुम्ही टेबल जरी ड्रॉ करून त्याच्यावरती बघत राहिला तरी पण चालू शकेल की प्राईसच्या वरती सगळे झाले आउट ऑफ मनी कॉलसाठी आणि इन द मनी पुटसाठी. हे मी 4 वेळा मुद्दाम रिपीट करतोय लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. तर खूप सोपं आहे इन द मनी, आउट ऑफ मनी ऑप्शन्स ओळखणं. विदाउट डेफिनेशन पण ओळखणं खूप सोपं आहे, पण ज्यांना सिरियसली स्टडी करायचं आहे त्यांनी त्या डेफिनेशनचा अभ्यास करा की इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय येते, डेल्टा व्हॅल्यूज काय असतात, बाकी सगळे रेशोज काय असतात त्यांच्यावरती, आणि ते इन द मनीला वेगळे काय होतात, आउट ऑफ मनीला वेगळे काय होतात. पण बेसिक शिकायचं असेल तर हा व्हिडिओ चांगला. ठीक आहे. आपण ज्यांना हे व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आपण आज इथेच थांबू. ठीक आहे.